गाईज आज वर्क फ्रॉम होम आहे माझं आणि माझ्या मागे जॅकेट दिसत असेल ना तुम्हाला, ह्याची स्टोरी सांगणार आहे मी थोडक्यात. तर गाईज ह्या जॅकेटची स्टोरी काय माहिती का? पहिलं मी तुम्हाला ते घालून दाखवतो बरं का. असं काहीच जॅकेट आहे, म्हणजे एकदम कम्फर्टेबल आणि थोडंसं मोठ्या साईजचं आहे. हे बघा, याला एक चेन आहे बरं का, आणि इथं पण असं काहीतरी करायला चेन निघाली नाही पाहिजे, असं काहीतरी सिस्टम आहे. आणि याची पॉकेट बिकेट जबरदस्त आहे. इथे एक पॉकेट आहे, इथे एक आहे, आणि साईडचे पॉकेट आहे ना दोन, त्याला सुद्धा चेन आहे अशी, म्हणजे एकदम स्ट्रॉंग क्वालिटी आहे. आणि हे बघा, आतून पण तुम्हाला इथं खिसा आहे आणि इथं पण अशी जिपवाला पॉकेट दिलेलं आहे त्यांनी, इकडून पण आणि आतून पण एकदम मटेरियल भारी आहे. आणि इथं पण हाताला असं बटन आहे लावायला. हे बघा, ओव्हरऑल एक नंबर क्वालिटी याची. आणि ह्याची स्टोरी अशी आहे गाईस, आम्ही हे घेतलं होतं 2 वर्षापूर्वी. तर आम्हाला जायचं होतं तिकडे कोकण ट्रिपला, म्हणजे आम्ही सांगवीला राहत होतो आणि बाईकवर गेलो होतो आम्ही कोकणात, दिवेआगार, हरिहरेश्वर वगैरे बाईकवर. तर त्याचे ब्लॉग पण आहेत आपले यूट्यूबला. 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तर आपले जर तुम्ही ब्लॉग बघितले ना यूट्यूबवर, तर हे जॅकेट आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय माहिती का, हे जॅकेट मी रस्त्यावर घेतलं होतं, फक्त काहीतरी 250 का 300 रुपयाला घेतलं होतं. मला नाही वाटत ह्याची ओरिजिनल प्राइस 1,000-1,500 पेक्षा कमी असेल ओरिजिनल. आता काही लोक म्हणतात की रस्त्यावरचा माल चोरीचा असतो, यूज केलेला असतो, पण जॅकेट सारख्या गोष्टी यूज केलेल्या असल्या तरी काही हरकत नसावी असं मला वाटतं, कारण ते काय आपले इनर कपडे नाही आहेत. आणि जॅकेट मी तेव्हा घेतलं टाइमपासमध्ये घेतलं होतं, पण हे खूप यूज झाला आहे त्याचा. अजून पण चांगलं आहे बरं का, ते खाली इलॅस्टिक पण आहे. आणि हां, हेच सांगायचं तुम्हाला की काही वेळेस कसं असतं गाईज, की रस्त्यावरचा माल पण भारी निघतो. तर आपल्याला वाटतं ब्रँडेड, इकडचा तिकडचा, दुकानातूनच घेतलं पाहिजे. आता काही दुकानांचा चांगला असतो माल, पण काही दुकानांच्यात आपल्याला बॅकग्राऊंड माहीत नसतं कुठून आलेला आहे तो माल. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की कधी आपण रस्त्यावर पण शॉपिंग केली पाहिजे. तर चांगलं लागलं, लकीली चांगलं लागलं मला जॅकेट ते. तर हीच एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती.